माळशेज घाट महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी टोकावडे पोलीस व राष्ट्रीय महामार्ग पोलीस ॲक्शन मोडवर कल्याण माळशेज घाट महामार्गाचे रस्त्याचं रुंदीकरण व नूतनीकरण झाल्यापासून अनेक वेळा अपघात होऊन 10 ते 12 व्यक्तींना वेगवेगळ्या अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागलाय। रस्ता चांगला झाल्याने वाहनं सुसाट वेगाने पळत आहेत। परिणामी अपघात घडत आहेत। अनेक दुचाकीस्वारांचे देखील अपघात झाले आहेत। हे अपघात रोखण्यासाठी टोकावडे पोलीस व राष्ट्रीय महामार्ग पोलीस हे ॲक्शन मोडवर आले असून विना वाहन परवाना व हेल्मेट नसलेल्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे, जेणेकरून अशा बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करून अपघात रोखण्यासाठी मदत होईल असा विश्वास टोकावडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईक यांनी वर्तवला आहे। कशासाठी चालू आहे? टोकावडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो महामार्ग क्रमांक 61 वरती बरेचसे अपघात होतात आणि अपघातावरती येणाऱ्या लोकांकडे हेल्मेट नसतं, लायसन नसतं, त्यामुळे त्यांची चेकिंग सध्या सुरू केलेली आहे, जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल। आणि अशा प्रकारे हे बॅरिकेड्स लावून हायवेला अप्रोचिंग होणारे जे रोड आहेत त्यांच्यावरती कुठेतरी जाणारे जे वाहन आहेत ते त्यांचा स्पीड कमी होईल आणि हायवेवरती जाताना ते कमी स्पीडमध्ये हायवेला अप्रोच होतील। म्हणून ही सध्याची नाकाबंदी तशीच सध्या ठिकाणी अशा बॅरिकेड्स लावून उपाययोजना अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। न्यूज रिपोर्टर राजेश भांगे, आज 24 तास, ठाणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।